हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इतिहास प्रश्नोत्तराचा भाग कव्हर करणार आहे. या इतिहास प्रश्नोत्तराच्या भागामध्ये आपण महत्त्वाचे काही प्रश्न उत्तर त्याचं आन्सर हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करणार आहे. याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी होईल. याचा जो फोकस आहे तर ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच्यावर आपण थोडासा फोकस या लेसनमध्ये करणार आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची केलेली विधानं असतील. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्राला 5,000 वर्षामध्ये मुंबई मिळणार नाही, हे प्रसिद्ध वक्तव्य कोणाचं. तर असे बरेचसे प्रश्न आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हे लेसन बनवण्यात आलं आहे. जर लेसन आवडलं तर तुम्ही नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा. आता आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी संसदेत संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडलेली नाही. पहिली व्यक्ती आहे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, दुसरी व्यक्ती आहे भूषण गुप्ता, तिसरी आहे पंडित नेहरू आणि चौथा आहे स्वामी रामानंद तीर्थ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पंडित नेहरू. पंडित नेहरू यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडलेली नाहीये. म्हणजे श्रीपाद अमृत डांगे यांनी सुद्धा मांडले, भूषण गुप्ता यांनी सुद्धा मांडले, स्वामी रामानंद तीर्थ यांनी सुद्धा मांडले, परंतु पंडित नेहरू यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडलेली नाहीये. पुढचा पॉइंट आहे, प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सहभाग नसलेली स्त्री ओळखा. तर एकूण 6 स्त्रियांची नाव आहेत, त्यामध्ये कोणती स्त्री आहे की जी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सहभागी नाही. सुमती गोरे, तारा रेड्डी, दुर्गा भागवत, उषा मेहता, तारुशिला गुप्ते आणि सुलतान बिहारी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे उषा मेहता. आता उषा मेहता हे जे सविनय कायदेभंगाचं आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान भूमिगत राहून रेडिओ स्टेशन चालवण्याचं काम उषा मेहता यांनी केलेलं आहे. उषा मेहता यांच्यासोबत आणखी एक महत्वाचे व्यक्ती होते ते म्हणजे विठ्ठलराव झवेरी आणि त्यांचे बंधू. म्हणजे झवेरी बंधू आणि उषा मेहता यांनी संयुक्त त्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाच्या दरम्यान बरेच भूमिगत राहून रेडिओ स्टेशन चालवण्याचं कार्य केलेलं होतं. मग आता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी असलेल्या स्त्रिया कोणत्या, तर सुमती गोरे सहभागी होत्या, तारा रेड्डी, दुर्गा भागवत, चारुशिला गुप्ते आणि सुलतान बिहारी. आता याच्यावर अशा प्रकारचा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी असलेल्या स्त्रिया कोणत्या खाली दिलेल्या पैकी. तर तुम्हाला त्याचे उत्तर माहित असणं गरजेचं आहे. नावं तर आठली, सुमती गोरे, तारा रेड्डी, दुर्गा भागवत, चारुशिला गुप्ते आणि सुलतान बिहारी. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे, तो आपण आता इथं कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले सभासद म्हणून एकूण 7 लोकांची निवड झाली, त्यात खालीलपैकी कोण नव्हते. 8 नाव आहेत, वामन शिवराम आपटे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, वासुदेव केळकर, विश्वनाथ पांडुरंग धारप, माधवराव गोळे, लोकमान्य टिळक, नाम जोशी आणि गोपाळ गणेश आगरकर. तर आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, विष्णूशास्त्री चिपळूणकर हे नव्हते त्यातले सदस्य, बाकी इतर 7 होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झालेली आहे, तर 1884 साली पुण्याला स्थापन झालेली आहे. तर त्याच्यामध्ये असणारे सदस्य कोणते, तर वामन शिवराम आपटे, वासुदेव केळकर, विश्वनाथ पांडुरंग धारप, माधवराव गोळे, लोकमान्य टिळक, नाम जोशी आणि गोपाळ गणेश आगरकर. हे 7 लोक होती की जे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले 6 सभासद म्हणून यांची निवड झाली होती. त्याच्यामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं नाव येत नाही सुरुवातीला. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे, अयोग्य जोडी ओळखायचंय. दार कमिशन 17 जून 1947, अकोला करार 8 ऑगस्ट 1947, जेव्हीपी समिती 29 डिसेंबर 1948 आणि नागपूर करार 10 डिसेंबर 1948. तर याच्यातलं अयोग्य जोडी आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 4 ची अयोग्य आहे. पहिले तिन्ही पण बरोबर आहेत. म्हणजे दार कमिशन 17 जून 1947 बरोबर आहे, अकोला करार 8 ऑगस्ट 1947 बरोबर आहे, जेव्हीपी समिती 29 डिसेंबर 1948 बरोबर आहे, परंतु नागपूर करार हा 28 सप्टेंबर 1953 आहे. नागपूर करार कधी आहे, 28 सप्टेंबर 1953. जरूर लक्षात ठेवा हे दिनांक. अकोला करार 8 ऑगस्ट 1947, नागपूर करार 28 सप्टेंबर 1953. डेफिनेटली इम्पॉर्टंट डेट्स आहेत या. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, त्रिराज्याच्या प्रस्तावाविषयी योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान आहे, मुंबई शहर व उपनगरे यांचे 160 चौरस किलोमीटर विस्ताराचे स्वतंत्र राज्य असावे. दुसरे विधान आहे, संपूर्ण गुजराती भाषिकांचे एक जिन्सी राज्य असावे. तिसरे विधान आहे, मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्य असावे. चौथं विधान आहे, महाराष्ट्रात बेळगाव, कारवार, निपाणी, धारवाड यांचा समावेश असावा. पहिला ऑप्शन आहे अड, दुसरा ऑप्शन आहे बकड, तिसरा ऑप्शन आहे अबक, चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, अबक. ड हे विधान बरोबर नाहीये.
म्हणजे तीन राज्याचा जो प्रस्ताव होता म्हणजे मुंबई शहर आणि उपनगर यांचं एक स्वतंत्र राज्य असावं, दुसरं होतं संपूर्ण गुजराती भाषिकांचं एक जिन्सी राज्य असावं आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र असावं, हे लक्षात घ्या. हे तीन राज्याच्या प्रस्तावामध्ये होतं, परंतु त्या प्रस्तावामध्ये बेळगाव, कारवार, निपाणी, धारवाड याचा महाराष्ट्रात समावेश असावा हे नव्हतं. म्हणजे केंद्र सरकारनं काय केलं होतं, तर जो मुंबईचा प्रश्न होता तर त्याचा तिढा सोडवण्यासाठी ही योजना जाहीर केली, ती त्रिराज्य योजना. याच्यामध्ये सौराष्ट्रसह गुजरात, विदर्भ व मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि मुंबई अशी त्या स्थापन करण्याचा विचार केला होता. तर त्याच्यामध्ये काय येत नाही, तर महाराष्ट्रात बेळगाव, कारवार, निपाणी, धारवाड यांचा समावेश, याच्याबद्दल काही नव्हतं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. ही लावणी कोणी लिहिलेली? तर चार ऑप्शन आहेत, मोरारजी देसाई, स का पाटील, अण्णाभाऊ साठे आणि भूपेश गुप्ता. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान सर्वाधिक जास्त गाजलेली लावणी असं आपण त्याचं वर्णन करू शकतो, ती म्हणजे माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. ही लावणी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली होती. पुढचा पॉइंट आहे, 1956 रोजी महाराष्ट्रात 1956 रोजी स्थापन झालेल्या द्वैभाषिक राज्यात अनुक्रमे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि सौराष्ट्र यांच्या किती जिल्ह्यांचा समावेश होता? तर याचं अचूक उत्तर आहे दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे, किंवा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश होता, विदर्भामध्ये 8, मराठवाड्यात 5 आणि सौराष्ट्रामध्ये 16. म्हणजे 1956 साली जे द्विभाषिक राज्य झालं तर त्याच्यामध्ये सौराष्ट्रामध्ये सर्वाधिक 16 जिल्हे होते, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 होते, मग येतो विदर्भामध्ये 8 होते आणि मराठवाड्यामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होता. पुढचा प्रश्न आहे, मोरारजी देसाई यांनी मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीला विरोध करताना पुढीलपैकी कोणते वक्तव्य केले? पहिलं वक्तव्य आहे, मी जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. दुसरं वक्तव्य आहे, आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. तिसरं वक्तव्य आहे, काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही. आणि चौथं वक्तव्य आहे, महाराष्ट्राला 5,000 वर्षात मुंबई मिळणार नाही. तर याच्यामध्ये अचूक उत्तर काय आहे, तर मोरारजी देसाई यांनी केलेली वक्तव्य म्हणजे पर्याय भ आणि क हे विधान बरोबर आहे. मोरारजी देसाईंची वक्तव्य, महाराष्ट्र आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, मोरारजी देसाईंचं वक्तव्य आहे. काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही, मोरारजी देसाईंचं वक्तव्य आहे. परंतु महाराष्ट्राला 5,000 वर्षात मुंबई मिळणार नाही हे मोरारजी देसाई यांचं वक्तव्य नसून स का पाटील यांचं वक्तव्य आहे. कोणाचं? स का पाटील यांचं हे वक्तव्य आहे. लक्षात असू द्या, महाराष्ट्राला 5,000 वर्षात मुंबई मिळणार नाही हे वक्तव्य कोणाचं आहे? स का पाटील. पुढचा प्रश्न आहे, मुंबई पुनर्रचना कायद्यातील तरतुदी ओळखा. पहिली तरतूद आहे, द्वैभाषिक मुंबई राज्याचे 1 मे 1960 पासून महाराष्ट्र व गुजरात असे 2 भाग करण्यात आले आहेत. दुसरे विधान आहे, खानदेशमधील नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा ही गावे गुजरातमध्ये असावी. याचं अचूक उत्तर आहे, आता पर्याय दिले आहेत, अ बरोबर ब चूक, ब बरोबर अ चूक, अ ब बरोबर अ ब चूक. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ हे विधान बरोबर आहे, म्हणजे 1 मे 1960 पासून गुजरात आणि महाराष्ट्र असे 2 भाग असावे. ब हे विधान चुकीचं आहे, म्हणजे खानदेशमधला नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा ही गावे गुजरातमध्ये असावं, ही विधान चुकीचं आहे. आता ऍक्च्युली लक्षात घ्या, 1956चा जो राज्य पुनर्रचना नियम झाला त्याच्यानुसार भाषावर प्रांत रचना करण्यात आलेली होती आणि त्यानुसार 1 मे 1960 मध्ये मुंबई राज्याचं विभाजन झालं. आता हे विभाजन होताना 3 महत्वाची सेंटेन्स आहेत. पहिलं सेंटेन्स आहे ते म्हणजे सौराष्ट्र, कच्छ आणि मुंबई ह्या राज्यामध्ये जे गुजरातचा प्रदेश होता यांचं मिळून एक स्वतंत्र गुजराती राज्य असावं. त्यानंतर मुंबई राज्यातलं कोकण, देश, खानदेश, हैदराबाद राज्यातला मराठवाडा, मध्य प्रदेशमधला विदर्भ आणि वऱ्हाड यांचं मिळून जे मराठी भाषिक आहेत त्यांचं महाराष्ट्र राज्य असावं. आणि तिसरं सेंटेन्स हे महत्वाचं आहे ते म्हणजे मुंबई राज्यामधला जो कर्नाटक प्रदेश आहे, मुंबई राज्यामधला कर्नाटक प्रदेश हा म्हैसूरला जोडण्यात यावा. म्हणजे गुजरात भाषिकांचं गुजरात वेगळं झालं, महाराष्ट्र भाषिकांचं महाराष्ट्र वेगळं झालं, परंतु मुंबई राज्यामध्ये जो कर्नाटक प्रदेश होता तो म्हैसूर राज्याला जोडण्यात यावा. हे 1956च्या राज्य पुनर्रचना नियमानुसार तयार करण्यात आलेलं होतं. त्यामुळं मुंबई पुनर्रचना कायद्यातील तरतुदीनुसार खानदेश हा गुजरातमध्ये नाही आहे, तर तो मुंबई महाराष्ट्रामध्ये असावं असं म्हटलेलं आहे. पुढचं प्रश्न आहे, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान टिंबटिंब वर्षी विलीन झालं. पहिला आहे 12 ऑगस्ट 1947, दुसरा आहे 26 जानेवारी 1950, 19 डिसेंबर 1961 की 17 सप्टेंबर 1948. तर हे 17 सप्टेंबर 1948
हा ऑप्शन बरोबर आहे की भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान हे विलीन झालेलं होतं. पुढचा प्रश्न आहे स्वामी रामानंद तीर्थ यांच्याविषयी अयोग्य विधान ओळखायला सांगितले. योग्य नाही अयोग्य. पहिलं विधान आहे हे मूळचे हैदराबाद संस्थानाचे निवासी नव्हते. दुसरे विधान आहे त्यांचा जन्म कर्नाटक जिल्ह्यातल्या विजापूर कर्नाटक राज्यातल्या जिल्ह्यातलं नाही राज्यातलं पाहिजे होतं. कर्नाटक राज्यातल्या विजापूर जिल्ह्यात झाला. तिसरे विधान आहे त्यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव हेडगीकर आहे. चौथे विधान आहे त्यांचे शिक्षण गाणगापूर, सोलापूर, अमळनेर व पुणे येथे झालं. तर अयोग्य विधान याचं अचूक उत्तर आहे ते यापैकी नाही, म्हणजे यापैकी कोणतंच विधान हे अयोग्य नाही, म्हणजे सर्व विधाने आहेत बरोबर आहेत. स्वामी रामानंद तीर्थ म्हणजे जे हैदराबाद संस्थानाची चळवळ आहे त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व आहेत, परंतु ते हैदराबाद संस्थानचे निवासी नव्हते हे ध्यानात घ्या. त्यांचा जन्म हा कर्नाटक राज्यातल्या विजापूर जिल्ह्यामध्ये झालेला होता. त्यांचं मूळ नाव सुद्धा तुम्हाला खूप महत्वाचं आहे, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं जातं, ते म्हणजे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव आहे. त्यांचं शिक्षण गाणगापूर, सोलापूर, अमळनेर, पुणे या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर हैदराबाद अधिक भारत याची भौगोलिक एकता अशी महत्वाची आहे की हैदराबाद संस्थानाला ते नष्ट करून देता कामा नये. निजाम हा आपला शत्रू आहे आणि त्याची बाजू घेऊ नका, हे उद्गार. तर हे फक्त उद्गार लक्षात ठेवा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. कुणी म्हटलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक टिंबटिंबमध्ये हैदराबाद येथे झाली. त्यात टिंबटिंब हा दिवस संघराज्यात सामील होण्याचा दिवस साजरा करण्याचं ठरवलं. जुलै 1947 7 ऑगस्ट, ऑगस्ट 1947 10 जुलै, जुलै 1946 7 ऑगस्ट आणि जुलै 1947 20 जुलै. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जुलै 1947 7 ऑगस्ट. पहिलं विधान म्हणजे काँग्रेसच्या कार्यकारिणीची हैदराबादमध्ये जुलै 1947 मध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की 7 ऑगस्ट हा दिवस संघराज्यामध्ये सामील होण्याचा आहे. हैदराबाद संस्थानाच्या संबंधितला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केला? 4 व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती आहे डी.जे. केदार, दुसरी आहे न.वी. पटवर्धन, तिसरी आहे हे धनंजयराव गाडगीळ आणि चौथी आहे वाकणकर. आता याचं उत्तर अचूक पर्याय दिलेले फक्त अ कड, अ ब कड. याचा अचूक पर्याय हे पर्याय क्रमांक 4 ब कड हे बरोबर आहे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार करताना कोणत्या व्यक्तीने तयार केलेला आहे तर न.वी. पटवर्धन, धनंजयराव गाडगीळ आणि श्री वाकणकर या 3 व्यक्तींनी संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केलेला आहे. न.वी. पटवर्धन, धनंजयराव गाडगीळ, श्री वाकणकर. डेफिनेटली लक्षात ठेवा, परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ग.त्र. माडखोलकर यांनी 1946च्या मराठी साहित्य संमेलनात आपल्या संपूर्ण भाषणात संयुक्त महाराष्ट्रावर भर दिला. तर ते अधिवेशन कुठे पार पडलं होतं? पुणे, बेळगाव, नागपूर आणि अकोला. तर याचं अचूक उत्तर आहे बेळगाव. आता एक लक्षात राहू द्या 1908 साली जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं तर त्याच्यामध्ये जे चिंतामणराव अध्यक्ष होते तर त्यांनी असं म्हटलेलं होतं की संयुक्त महाराष्ट्र हा एक असावा, म्हणजे महाराष्ट्राचं एकीकरणाबाबतचा त्यांनी पहिल्यांदा उल्लेख केला होता फक्त आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये. त्याच्यानंतर 1946 म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जोर धरला गेला तो म्हणजे 1946 पासून आणि त्याचं कारण ठरलं ग.त्र. माडखोलकर. ग.त्र. माडखोलकर यांनी त्या वर्षीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या आपले जे भाषण होतं अध्यक्षीय भाषणात तर त्यांनी संयुक्त महाराष्ट्रावर जास्त फोकस केला होता. तेव्हापासून संयुक्त महाराष्ट्राची चळवळीनं जोर धरला असं आपण म्हणू शकतो. आणि ते अधिवेशन कुठं पार पडलं होतं 1946चं तर ते पार पडलं होतं बेळगावला. ते लक्षात घ्या. मराठी साहित्य संमेलनात 1946 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. तिचे सदस्य कोण होते? केशवराव जयदे, द.वा. पोतदार, श्री नवरे का शंकरराव देव? ब क ब क ड अ क ड आणि वरीलपैकी सर्व. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केशवराव जयदे. आता लक्षात घ्या म्हणजे ग.त्र. माडखोलकर यांनी आपल्या भाषणामध्ये संयुक्त महाराष्ट्राबद्दल जोर धरला होता आणि त्याचनुसार संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना त्या अधिवेशनाच्या दरम्यान झाली. संयुक्त महाराष्ट्र समिती 1946 ला. तर त्याच्यामध्ये कोणत्या व्यक्ती होत्या तर द.वा. पोतदार, श्री नवरे आणि शंकरराव देव ह्या व्यक्ती त्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये होत्या. केशवराव जयदे नव्हते सुरुवातीला. पुढचा प्रश्न आहे सुखदेव यांनी आदिवासींना आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली?
तर ह्या 4 संस्था आहेत. तर ह्याचं मी फक्त उत्तर सांगतो. आम्ही आमच्या आरोग्यासाठी या आदिवासींच्या आरोग्याच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी स्थापन झालेली महत्वाची संस्था आहे. फक्त एवढं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव यांनी मराठी भाषिकांच्या एकीकरणाचा उल्लेख सर्वप्रथम केव्हा केला? 1908, 1918, 1800 का 1808? तर त्याचं उत्तर आहे 1908. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी भाषिकांच्या एकीकरणाचा पहिल्यांदा उल्लेख झाला तो 1908 साली, आणि तो कुणी केला होता? तर चिंतामणराव यांनी केला होता. ते साहित्य संमेलनाच्या, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर हे लक्षात राहू दे, 1908 साली. आणि त्यानंतर 1946 साली ग.त्र. माडखोलकर यांनी आपल्या भाषणामध्ये संयुक्त महाराष्ट्रावर जास्त भर दिला होता, आणि त्याच्यामध्येच संयुक्त महाराष्ट्र एक त्याची समिती स्थापन झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, भाषावर प्रांत रचनेची मागणी पुढीलपैकी कोणी केली होती? लोकमान्य टिळक, ग.त्र. माडखोलकर, प्रबोधनकार ठाकरे का स. का. पाटील? पहिलं उत्तर आहे अबक पर्याय, दुसरा आहे बकड, तिसरा आहे अकड, चौथा आहे वरीलपैकी सर्व. याचं जे अचूक उत्तर आहे तर पहिलं विधान पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, अ ब क. म्हणजे भाषावर प्रांत रचनेची मागणी लोकमान्य टिळक यांनी सुद्धा अगोदर केली होती. ग.त्र. माडखोलकर यांनी 1946च्या आपल्या आंदोलनामध्ये संयुक्त महाराष्ट्रावरच जोर दिला होता, ती मागणी केलेली आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा भाषावर प्रांत रचनेची मागणी केलेली होती. परंतु एक व्यक्ती अशी आहे ती म्हणजे स. का. पाटील. स. का. पाटील यांनी भाषावर प्रांत रचनेची मागणी केलेली नव्हती. त्यांचं एक प्रसिद्ध वक्तव्य आहे ते म्हणजे महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही. स. का. पाटील. डेफिनेटली ते पॉइंट लक्षात ठेवा. तर या लेसन मध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर लेसन आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. या लेसन मध्ये आपण संयुक्त महाराष्ट्रावर थोडासा भर दिलेला आहे. त्यातले काही महत्त्वाचे पॉईंट, काही महत्त्वाचे मुद्दे असतील ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण भूगोल प्रश्नोत्तरे, तर महाराष्ट्राचा भूगोल प्रश्नोत्तरे भाग 1 हा पाहणार आहोत. म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात असणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे याचं डिस्कशन आपण आजच्या लेसनमध्ये करणार आहोत. हा महत्त्वाचा पॉईंट असणार आहे महाराष्ट्र भूगोल ओरिएंटेड. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण काय करूया, वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पंचगंगा नदी नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णेला मिळते. पंचगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या 5 नद्या मिळून बनलेली आहे? पहिला ऑप्शन आहे कुंभी, कासारी, वेदगंगा, भोगावती, सरस्वती. दुसरा ऑप्शन आहे कुंभी, हिरण्यकेशी, तुळशी, भोगावती, सरस्वती. तिसरा ऑप्शन आहे कुंभी, कासारी, हिरण्यकेशी, भोगावती, सरस्वती. चौथा ऑप्शन आहे कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. म्हणजे पंचगंगा नदी कोल्हापूरची जीवनवाहिनी असंही त्या नदीला म्हटलं जातं. सध्या ती चर्चेत होती मागच्या 3-4 महिन्यापूर्वी, कारण कोल्हापूर, सांगली या भागात आलेला पूर हे एक त्याचं महत्त्वाचं कारण होतं. पंचगंगा नदी आणि कृष्णा यांचा संगम नरसोबाच्या वाडीजवळ होतो. पंचगंगा नदी आणि कृष्णा यांचा म्हणजे त्या पंचगंगा नदी नरसोबाच्या वाडीजवळ ती कृष्णाला मिळते. पंचगंगा नदी म्हणजे एकूण 5 नद्यांची मिळून बनलेली आहे. त्याच्यामध्ये कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांची मिळून बनलेल्या नदीला काय म्हटलेलं आहे? पंचगंगा नदी. तर ह्या एक महत्वाची नदी आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारलं जाऊ शकेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात झालेला नाही? पहिला ऑप्शन आहे कृष्णा वेण्णा, दुसरा आहे कोयना कृष्णा, तिसरा ऑप्शन आहे कृष्णा आणि वारणा, चौथा ऑप्शन आहे वरील सर्व नद्यांचे संगम सातारा जिल्ह्यात झाले. याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. का? तर कृष्णा वारणा कृष्णा वारणा यांचा संगम कुठं झालाय? तर सांगली जिल्ह्यातला हरिपूर या ठिकाणी झालाय, सातारा जिल्ह्यात झालेला नाही. हे लक्षात राहू द्या. कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम सांगली जिल्ह्यातल्या हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात नाही? पहिला ऑप्शन आहे उन्हेरे, दुसरा ऑप्शन आहे अरवली, तिसरा ऑप्शन आहे राजवाडी, चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी तिन्ही गझरे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे उन्हेरे हा जो गरम पाण्याचा झरा आहे याचा रत्नागिरी जिल्ह्यात झालेला नाही.
म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात झालेला उगम गरम पाण्याचा झरा कोणता आहे तर आरवली राजवाडी हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उगम झालेले गरम पाण्याचे झरे आहेत. उन्नेरे हे कुठे येतं तर उन्नेरे हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. कुठे येतो उन्नेरे हा रायगड जिल्ह्यामध्ये, हे लक्षात राहू द्या. उन्नेरे म्हटलं की रायगड जिल्हा, त्यानंतर आरवली राजवाडी म्हटलं की रत्नागिरी जिल्हा. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोकणातील नद्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही. पहिलं विधान आहे, उल्हास ही नदी सह्य पर्वतावर म्हणजे सह्याद्री पर्वतावर खंडाळ्याजवळ उगम पावून साष्टी बेटाच्या उत्तरेस वसईच्या खाडीस मिळते. दुसरा पर्याय आहे, महाड हे क्षेत्र सावित्री व गांधार या नद्यांच्या काठी वसलेले आहे. तिसरा ऑप्शन आहे, कोकणातील सर्वात मोठ्या दोन नद्यापैकी एक म्हणजे उल्हास आणि दुसरी म्हणजे वाशिष्ठी. आणि चौथा ऑप्शन आहे, वरीलपैकी सर्व विधाने खरी आहेत. याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 1 उल्हासी नदी. आता उल्हासी नदी म्हणजे कोकणातल्या सगळ्यात मोठ्या नद्यापैकी एक असणारी महत्वाची नदी म्हणजे उल्हास नदी. याचा उगम कुठं होतो या उल्हास नदीचा तर सह्य पर्वतावर खंडाळ्याजवळ ही नदी उगम पावते आणि वसईच्या खाडीस मिळते उत्तरेला. साष्टी बेटाच्या उत्तरेस वसईच्या खाडीस ती मिळते. दुसरं म्हणजे महाड हे क्षेत्र. महाड क्षेत्र पण सध्या चर्चेत होतं. ते क्षेत्र सावित्री आणि गांधार या दोन नद्यांच्या काठी वसलेलं आहे. महाड हे क्षेत्र सावित्री आणि गांधार नद्यांच्या काठी वसलेलं आहे. तिसरं ऑप्शन हे चुकीचं का ठरलं तर कोकणातल्या सर्वात दोन मोठ्या नद्यापैकी एक उल्हास बरोबर आहे, दुसरी वाशिष्ठी नाहीये. दुसरी काय येणार आहे तर वैतरणा आहे. कोकणातल्या सगळ्यात दोन मोठ्या नद्यापैकी पहिली येते ती म्हणजे उल्हास आणि दुसरी येते ते वैतरणा. वाशिष्ठी येत नाही तर ती वैतरणा आहे. त्यामुळे तिसरं विधान हे चुकीचं ठरतं फक्त त्या वाशिष्ठीमुळे. तर हा पॉईंट तुम्हाला जात जाता जरूर लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. पहिलं विधान आहे, तापी नदी मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात मुलताई जवळ उगम पावते. दुसरं विधान आहे, तापी नदी महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यातून वाहते. पहिलं विधान आहे, पर्याय आहे विधान अ चूक नाही, विधान ब बरोबर नाही. दुसरा पर्याय आहे, विधान ब चूक नाही, विधान अ बरोबर नाही. तिसरं विधान आहे, विधान ब बिनचूक आहे, विधान अ चूक नाही. आणि चौथा ऑप्शन आहे, विधान अ बरोबर नाही, विधान ब चुकीचे आहे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे आता ह्याचं थोडंसं त्यांनी शब्दामध्ये फसवलेलं आहे. तुम्हाला एक सांगायचं झालं तर विधान ब बिनचूक आहे म्हणजे ते बरोबर आहे आणि विधान अचूक नाही म्हणजे ते बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर. असा एक प्रश्न बिनचूक आहे, चूक नाही, बिनचूक नाही, असं अशा प्रकारे फसवलं जातं. त्यामुळे ते ओळखून जायचं. दुसरा आता महत्वाची गोष्ट, तापी नदी. तापी नदीचा उगम कुठं झालेला आहे तर तो मध्य प्रदेशात झालाय. मग इथं मध्य प्रदेशातला जो बैतूल जिल्हा आहे ना, त्या बैतूल जिल्ह्यातला मुलताई हे ठिकाण आहे. याजवळ त्या तापी नदीचा उगम झालेला आहे. आता तापी नदी महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यातून वाहते म्हटले. आता तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की तापी नदी महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते. ते एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, नर्मदा नदीचा फक्त 74 किलोमीटरचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे. या नदीच्या महाराष्ट्रातील उपनदी खालीलपैकी कोणती नाही. पहिला ऑप्शन आहे उदाई, दुसरे ऑप्शन आहे मोरणा, तिसरा ऑप्शन आहे देवगंगा, चौथा ऑप्शन आहे वरील तिन्ही नद्या नर्मदेच्या महाराष्ट्रातल्या उपनदी आहेत. आता याचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर तुम्हाला मोरणा हे चुकीचं पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. म्हणजे ती उपनदी नाहीये. म्हणजे नर्मदा नदीच्या महत्वाच्या उपनद्या कोणत्या तर उदाई आणि देवगंगा हे महाराष्ट्रातल्या प्रमुख उपनदी आहेत. मग व्हॉट अबाउट मोरणा तर मोरणा याचं उत्तर आहे तर मोरणा ही उत्तर पूर्णा नदीची उपनदी आहे. मोरणा ही कशाची उत्तर पूर्णा नदीची उपनदी आहे, हे जरूर लक्षात ठेवा. म्हणजे उदाई आणि देवगंगा ह्या नर्मदा नदीच्या महाराष्ट्रातल्या उपनदी आहेत. कुठल्या उदाई आणि देवगंगा ह्या नर्मदा नदीच्या महाराष्ट्रातील उपनदी आहेत. मोरणा ही उत्तर पूर्णा नदीची उपनदी आहे. आता दोन विधानं दिलेली आहेत आणि ती आपल्याला त्याच्यावरून कोणतं चूक आणि कोणतं बरोबर हे ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन आहे, पूर्वेकडील वैनगंगा नदी अनिश्चित प्रवाह प्रणालीत मोडते. दुसरं विधान आहे, गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगा यांचा संगम झाला आहे. 4 ऑप्शन दिलेत. पहिलं आहे अचूक नाही, ब बरोबर नाही. दुसरा आहे ब चूक नाही, अ बरोबर नाही. तिसरा आहे ब बिनचूक आहे, अ चूक नाही. चौथा आहे अ बरोबर नाही, ब चुकीचं आहे. आता याचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर ते पर्याय क्रमांक किती आहे तर 3 आहे. म्हणजे ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. सेंटेन्स मध्ये थोडंसं फसवलेलं आहे. म्हणजे ब बिनचूक आहे, अचूक नाही म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत.
पूर्वेकडची वैनगंगा नदी ना. आता जर तुम्ही महाराष्ट्रातील नद्यांचा इतिहास जर नीट पाहिला असेल किंवा मॅप डोळ्यासमोर असेल तर तुम्हाला वैनगंगा नदी कुठून कुठं वाहते हे तुम्हाला लगेच कळेल. आता ऍक्च्युली ह्याचं वाक्य असंच आहे, अनिश्चित प्रवाह प्रणालीमध्ये सापडते. हे वाक्य बरोबर आहे, कारण पूर्वेकडची वैनगंगा नदी. आता तुम्ही जर मॅपमध्ये बघितलं तर तुम्हाला त्याचा अजून अनालिसिस किंवा लवकर समजण्यास मदत होईल. आता दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे वर्धा वैनगंगा या नद्यांचा संगम कुठं झालेला आहे. वर्धा वैनगंगा या नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यातल्या चप्राळा या ठिकाणी झालेला आहे. कुठं झालेला आहे? वर्धा वैनगंगा नदीचा संगम गडचिरोली जिल्ह्यातल्या चप्राळा या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर वैनगंगा नदीचा जो प्रवाह आहे तर अनिश्चित प्रवाह प्रणालीमध्ये येतो, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आर्थिकदृष्ट्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यासाठी वैनगंगा नदी सर्वात जास्त महत्वाची आहे. पहिला ऑप्शन आहे भंडारा, दुसरा ऑप्शन आहे चंद्रपूर, तिसरा आहे गडचिरोली, चौथा आहे गोंदिया. याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 1, भंडारा जिल्ह्यासाठी वैनगंगा नदी जास्त महत्वाची आहे. आता काय महत्वाचे तर रिझनच आहे चंद्रपूर गडचिरोली. आता ही जास्त दाट जंगल आहेत आणि तिथं विरळ लोकवस्ती आहे आणि जलसिंचनाचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आहे तर भंडाऱ्याला होणार आहे, म्हणून भंडाऱ्यासाठी ही नदी खूप महत्वाची आहे. तर लक्षात राहू द्या की वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यासाठी खास महत्वाची आहे. आता पुढचा पॉइंट आहे, प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यात भामरागड येथे त्रिवेणी संगम झाला आहे. खालीलपैकी कोणत्या 3 नद्यांचा संगम इथं झालेला आहे. पहिला ऑप्शन आहे इंद्रावती, पर्लकोटा, काठानी. दुसरा ऑप्शन आहे इंद्रावती, काठानी, पामुल गौतम. तिसरा ऑप्शन आहे कठानी, पर्लकोटा, पामुल गौतम. चौथा ऑप्शन आहे हे इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतम. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 लक्षात राहू द्या. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड येथे झालेला त्रिवेणी संगम म्हणजे या 3 नद्या आहेत. कुठल्या आहेत तर इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतम या 3 नद्यांचा संगम भामरागड या ठिकाणी झालेला आहे. खूप महत्वाचं आहे, जरूर लक्षात ठेवा. कारण इथं फक्त एक ऑप्शन चेंज केला. इथं काठाने दिलं, इथं काठाने दिले, इथं काठाने दिले. पामुल गौतम 3 ठिकाणी दिले, इंद्रावती 3 ठिकाणी दिले, असं फसवलेलं आहे त्याच्यामध्ये. विदर्भातली सर्वात लांब नदी कोणती आहे. पहिला ऑप्शन आहे इंद्रावती, दुसरा आहे वर्धा, तिसरा आहे वैनगंगा आणि चौथा यापैकी नाही. याचं उत्तर आहे ते म्हणजे यापैकी नाही. का तर विदर्भातली सगळ्यात मोठी नदी असलेली नदी म्हणजे पैनगंगा नदी आहे, हे लक्षात राहू द्या. विदर्भातली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे तर ती पैनगंगा आहे. पैनगंगा ही विदर्भातली सगळ्यात मोठी नदी आहे, हे लक्षात घ्या. आता खाली दिलेल्या नदी आणि त्यांच्या खाडी यांच्या जोड्या दिल्यात आणि त्याच्यातून आपल्याला काय सांगितले त्यांनी चुकीचा पर्याय निवडायला सांगितलेला आहे. पहिले आहे सावित्री नदी, बाणकोट खाडी रायगड मधली. दुसरा ऑप्शन आहे वाशिष्ठी नदी, दाभोळची खाडी रत्नागिरी मधली. तिसरा ऑप्शन आहे शास्त्री नदी, कलावली खाडी रत्नागिरी मधली. चौथा ऑप्शन आहे शुक नदी, विजयदुर्गची खाडी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सीमेवर असणारी. याचा चुकीचा पर्याय निवडायचा. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. आता लक्षात घ्या, पहिलं सावित्री नदी, बाणकोट खाडी रायगड मध्ये महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मध्ये सावित्री दुर्घटना बराच इश्यू चर्चेत होता, त्यामुळे सावित्री नदी, बाणकोट खाडी रायगड. वाशिष्ठी नदी, दाभोळ खाडी रत्नागिरी हे सुद्धा बरोबर आहे. वाशिष्ठी नदी, दाभोळची खाडी रत्नागिरी. आता शास्त्री नदी, कलावली खाडी नाहीये. शास्त्री नदीवर कुठली खाडी आहे तर ती जयगडची खाडी आहे. शास्त्री नदीवर कुठली खाडी आहे तर ती जयगडची खाडी आहे. शास्त्री नदीवर कलावली खाडी नाही. शास्त्री नदीवर असलेली जयगडची खाडी. शुक विजयदुर्गची खाडी आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सीमेवरती पाहायला मिळते. म्हणजे हे खाड्यांचा प्रश्न आणि कुठल्या नदीवर आहे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सावित्री, बाणकोट, वाशिष्ठी, दाभोळ, शास्त्री, जयगड, शुक, विजयदुर्ग असा हा त्याचा. त्यानंतर परत तसंच आहे वैतरणा खाडी, दातीवरा, पालघर नदी, पालघरला असलेलं, उल्हास नदी, वसई, पालघर. तिसरा आहे पाताळगंगा, धरमतर, रायगड, कुंडलिका, बाणकोट, रायगड. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता वैतरणा नदीवर धातीवरा खाडी पालघर मधली बरोबर आहे. उल्हास नदीवर वसईची खाडी पालघर हे सुद्धा बरोबर आहे. पाताळगंगा नदीवर धरमतर खाडी रायगड हे सुद्धा बरोबर आहे. परंतु कुंडलिका नदीवर बाणकोटची खाडी नसून कुंडलिका नदीवर कशाची खाडी आहे तर रोह्याची खाडी आहे. आता त्या खाड्यांचा क्रम म्हणजे RRBने त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेली विधान आहे, 2 विधानामधून आपल्याला काय करायचं आहे, बरोबर कोणतं आणि चुकीचं. 3 विधान आहेत, बरोबर कोणतं आणि चुकीचं कोणतं ते ओळखायचंय.
ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिला आहे ते म्हणजे अस्तंबा डोंगर, तोरणमाळच्या डोंगर रांग 1325 मीटर, जिल्हा नंदुरबार. वैराट डोंगर, गाविलगडचा डोंगर 1177 मीटर, जिल्हा अमरावती. चिखलदरा, गोविलगडचा डोंगर 1118 मीटर, जिल्हा अमरावती. आता याचं उत्तर आहे ना, तर क म्हणजे सर्व बरोबर आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये काय आहे, सर्व बरोबर आहे. तर आता हे लक्षात घ्या. अस्तंबा डोंगर म्हणजे नंदुरबारला वरचा भाग, तुम्ही मॅप मध्ये बघितला असेल, एकदम टोकाचा भाग वरचा येतो. तोरणमाळचे डोंगर रांग आहे तिथं, आणि त्याच्यामध्ये असलेलं उंची किती आहे त्याची, तर 1325 मीटर. किती आहे, 1325 मीटर. वैराट डोंगर हा गाविलगडचा डोंगर, जिल्हा येतो तो अमरावती. अमरावती. आणि 1177 मीटर. 1177 मीटर. आणि चिखलदरा काविलगडचा डोंगर 1118 मीटर, अमरावती. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तिन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. त्यानंतर आपल्याला 2 विधानं दिलीत आणि त्याच्यातून अचूक विधान ओळखायला सांगितले. पहिलं आहे आरवी पठार वर्धा व कन्हान या नद्यांच्या दरम्यान पसरलेलं आहे. दुसरं विधान आहे नागपूरच्या सभोवताली कन्हान व तिच्या उपनद्यांनी तयार केलेली मैदान आहे. पहिला ऑप्शन आहे फक्त 1 बरोबर, दुसरा ऑप्शन आहे फक्त 2 बरोबर, तिसरा फक्त दोन्ही बरोबर, आणि चौथा दोन्ही चूक. आता एक लक्षात घ्या, आरवी पठार आणि ह्याबद्दल दिलेलं दोन्ही विधानं बरोबर आहे. लक्षात घ्या की आरवी पठार हे वर्धा व कन्हान या नद्यांच्या दरम्यान पसरलेलं आहे. जर तुम्ही मॅपचा जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच समजून जाईल. तरी जरूर लक्षात ठेवा, आरवी पठार हे वर्धा व कन्हान या नद्यांच्या दरम्यान पसरलेलं आहे. आणि नागपूरच्या सभोवताली कन्हान आणि तिच्या उपनद्यांनी बरीच मैदान तयार केली. हे सुद्धा विधान काय आहे, बरोबर आहे. आरवी पठार जर बघितलं तुम्ही तर तो पूर्व पठाराचा एक भाग आहे. आरवी पठार काय आहे, पूर्व पठाराचा एक भाग आहे. त्यामुळे आरवी पठाराबद्दल तुम्ही जरूर सर्च करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचे. पहिलं विधान आहे गाविलगड डोंगररांग ही तापी नदी व पूर्णा नदी या 2 नद्यांच्या दरम्यान आहे. दुसरं विधान आहे गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर वैराट डोंगर असून त्याची उंची 1177 मीटर आहे. याचं जे अचूक उत्तर आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत, हे लक्षात राहू द्या. गाविलगड डोंगररांग तापी आणि पूर्णा 2 नद्यांच्या दरम्यान, बरोबर. आणि गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर म्हणजे वैराट आणि त्याची उंची 1177 मीटर, हे लक्षात ठेवा. उंचीनुसार शिखर कशी लक्षात ठेवायची याची सुद्धा ट्रिक आपण ऑलरेडी एका लेसन मध्ये कव्हर केली. त्याच्यानंतर खाली विधानामधून आपल्याला अचूक विधान ओळखायचे आहेत. पहिलं विधान आहे भीमा नदीची उपनदी इंद्रायणी. भीमा नदीची उपनदी इंद्रायणी नदीच्या काठावर देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे देहू आळंदी इंद्रायणी नदीच्या काठावर आहेत असं पहिलं विधान म्हटले. भीमा नदीवर सोलापूर येथे उजनी धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या जलाशयास शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते. हे 3 विधान दिलेत, पहिलं विधान, दुसरं विधान, तिसरं विधान. यातलं चुकीचं कोणतं आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे तर ते तिसरं विधान हे चुकीचं आहे. म्हणजे भीमा नदीची जी उपनदी आहे इंद्रायणी या नदीच्या काठावर देहू आळंदी ही ठिकाणं पुणे जिल्ह्यात आहेत, तर ते बरोबर आहे. भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण, ऍक्च्युली सोलापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न या उजनी धरणानंच भागवलेला आहे, त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. या धरणाच्या जलाशयात शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते, तर हे चुकीचं आहे. तर या धरणाच्या जलाशयात शिवाजी सागर असं नसून यशवंत सागर असं म्हटलं जातं. कुठलं, भीमा नदीवर जे उजनी धरण बांधले त्याला शिवाजी सागर म्हणत नसून तर त्याचं काय म्हटलं जातं, यशवंत सागर. हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तापी नदीचा उगम मध्य प्रदेश सातपुडा पर्वतरांगावर मुलताई येथे होतो. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे. तापी नदीला उजव्या बाजूने चंद्रभागा, शहानूर, नंदवान या उपनद्या मिळतात. याचं उत्तर आहे सुद्धा काय आहे, वरीलपैकी सर्व बरोबर आहे, हे लक्षात घ्या. तापी नदीचा उगम कुठं होतो तर मध्य प्रदेशमध्ये, आणि कुठं, मुलताई येथे ठिकाणी होते, सातपुडा पर्वतरांगावर. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी 208 किलोमीटर, हे सुद्धा बरोबर आहे. आणि तापी नदीला उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या, आता हे जर तुम्ही मॅपचा जर अनालिसिस केलं तर तुम्हाला याचं नक्की समजून जाईल की उपनद्या कोणत्या आहेत. चंद्रभागा, शहानूर आणि नंदवान या तापी नदीच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आहेत. तुम्हाला ह्या नद्या उपनद्या ज्या आहेत ना, तर ते मॅपवरून जर एकदा पाहिलं तुम्ही तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावते. दुसरे आहे, महाराष्ट्रात 182 किलोमीटरचा प्रवास करते कृष्णा नदी. कृष्णा नदीची एकूण लांबी 1280 किलोमीटर आहे. आणि आपल्याला या 3 विधानामधून कोणती 2 विधानं बरोबर आहेत हे ओळखायचं आहे, किंवा सगळी विधानं बरोबर आहेत. पहिला पॉईंट, कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर उगम पावते, तर हे विधान बरोबर आहे.
महाराष्ट्रात 182 किलोमीटरचा प्रवास करते हे विधान चूक आहे. का? तर महाराष्ट्रात कृष्णा नदी किती प्रवास करते तर 282. 182 नसून ती किती आहे 282 आहे. आणि कृष्णा नदीची एकूण लांबी 1280 हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी किती प्रवास करते तर 282. महाराष्ट्रातील लांबी कृष्णा नदीची किती आहे 282 किलोमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. 3 विधान आहेत त्यातलं अचूक विधान ओळखायचं आहे. भीमा नदी पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर येथे उगम पावते. दुसरं विधान आहे महाराष्ट्रात तिचा प्रवाह 251 किलोमीटर असून ती कर्नाटकात रायचूर जवळ कुरुगुडी येथे कृष्णा नदीस मिळते. तिसरे विधान आहे पंढरपूर जवळ भीमा नदीला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिला चंद्रभागा म्हणतात. हे तिन्ही विधानं बरोबर आहेत, हे लक्षात ठेवा. सॉरी, भीमा नदीचं एक विधान चुकीचं आहे. का? भीमा नदी पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर येथे उगम पावते तर हे बरोबर आहे. महाराष्ट्रात तिचा प्रवाह 251 किलोमीटर असून ती कर्नाटकात रायचूर जवळ कुरुगुडी येथे कृष्णा नदीस मिळते हे विधान चूक आहे. रिझन काय सांगतो तुम्हाला. कारण कर्नाटकातल्या रायचूर जवळ कुरुगुडी येथे कृष्णा नदीस मिळते हे दुसरं सेंटेन्स बरोबर येते, परंतु पहिल्या सेंटेन्स मध्ये चूक होते. ती म्हणजे महाराष्ट्रात तिचा प्रवाह 251 किलोमीटर नसून तो 451 किलोमीटर आहे. भीमा नदीचा महाराष्ट्रातला प्रवाह किती आहे 451 किलोमीटर आहे. आणि ती कर्नाटकातल्या रायचूर जवळ कुरुगुडी हे जे ठिकाण आहे इथं कृष्णेला मिळते. म्हणजे भीमा कृष्णा नद्यांचा संगम कर्नाटकातल्या रायचूर जवळ कुरुगुडी येथे प्राप्त होतो, हे लक्षात असू द्या. त्यामुळे हे सेंटेन्स काय होतं, हे 251 दिल्यामुळं हे सेंटेन्सच चुकीचं ठरतं. ऍक्च्युली ते दुसरं सब पार्ट हा बरोबर येतोय, परंतु ह्या 251 मुळे हे सेंटेन्स चुकीचं ठरतं. पंढरपूर जवळ तिला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिला चंद्रभागा म्हणतात, हे बरोबर आहे. म्हणजे 251 नसून इथं काय पाहिजे होतं 451 पाहिजे होतं. पुढचा प्रश्न आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला 1220 मीटर उंचीवर झाला. पुढचा ऑप्शन आहे वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा या उजव्या किनाऱ्यानं तर येरळा ही नदी डाव्या किनाऱ्यानं कृष्णेस मिळते. याचं अचूक उत्तर आहे तर ही दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत. तर कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातला होतो. महाबळेश्वरला किती उंचीवर तर 1220 मीटर उंचीवर, बरोबर आहे. उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या म्हणजे वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि वेदगंगा. सगळ्यात लक्षात ठेवायचं ते म्हणजे कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने मिळणारी एकमेव नदी ती नदी आहे येरळा नदी. कोणती नदी आहे येरळा. कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यानं मिळणारी एकमेव नदी म्हणजे येरळा नदी. हा पॉइंट जरूर लक्षात ठेवा, हा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. तर या लेसन मध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न आणि उत्तर याचं डिस्कशन केले. तुम्हाला याचा नक्की फायदा झाला असेल. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. हा लेसन जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. लेसन जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.